सो हॅलो हाय नमस्कार फ्युचर इंजिनियर्स. तर आता तुमचा जो मॅथमॅटिक्स 1चा जो पेपर होणार होता 14 जानेवारीला जो पेपर होणार होता तो आता पोस्टपोन झालेला आहे आणि 23 जानेवारी. सो तुमच्याकडे आता 7 डेज आहेत तुम्हाला अजून प्रिपरेशन करायला मॅथमॅटिक्सची. तर आता आपण बघूया काही मॅथमॅटिक्सची प्रिपरेशनमध्ये काय काय केलं पाहिजे. आणि इफ जर तुम्हाला नोट्स हवे असतील तर त्याच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे. या व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा, सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि आपण जे दाखवणार आहोत स्क्रीनवरती आता ते सगळे M1चे नोट्स आहेत. युनिट वाईज हँड रिटन नोट्स आहेत. इट विल बी इझी फॉर यू की तुम्ही आता बघू शकता. आता आपण इट विल बी व्हेरी इझी टू यू टू स्कोर. तर आपण फर्स्ट बघतोय डेरिव्हेटिव्हमध्ये काय आहे. तर फर्स्टली तर डेरिव्हेटिव्हचे तुम्ही एकदम व्यवस्थित फॉर्म्युलेज बघा. त्यानंतर इंटिग्रेशनचे व्यवस्थित एकदम फॉर्म्युलेज बघा कसं काय काय आहे फॉर्म्युलेसमध्ये. देन सिंगल व्हेरिएबल कॅल्क्युलस हा तुमचा फर्स्ट युनिट आहे. त्याच्यामध्ये 2 सेक्शनमध्ये तो युनिट आहे. फर्स्टमध्ये रोल्स थेरम आणि मीन व्हॅल्यू थेरम जे आहेत, म्हणजे रोल्स थेरम, देन LMVT, CMVT, मॅक्लॉरेन्स अँड टेलर सिरीज इट्सेट्रा. अँड सेकंड पार्टमध्ये हाफ रेंज, फुल रेंज, 4 इयर सिरीज आहेत. तर ते तुम्ही व्यवस्थित करून जावा. त्याच्यामध्ये हार्मोनिक्सचा पण पार्ट आहे, पण मोस्ट ऑफ द टाईम त्या हार्मोनिक्सच्या पार्टमधून जास्त काही क्वेश्चन विचारले जात नाही. जर तुम्ही एवढं करून गेला तर इट इज इनफ फॉर यू. तुम्ही चांगला स्कोर करू शकता. तुम्ही तेवढंच व्यवस्थित करून जावा. जे स्क्रीनवरती दाखवलं आहे ते बघा. हे आहेत हँड रिटन नोट्स, एकदम परफेक्टली लिहिले आहेत. क्लास नोट्स आहेत. याच्या बाहेरचं काही येणार नाही. मोस्ट ऑफ द टाईम ह्याच्यामध्ये टीचर्स जे घेतात ते एकदम बेसिक क्वेश्चन घेतलेले असतात, एकदम बेसिक. सो तुम्ही बघा इथे LMVT. इफ जर LMVTचं कसं आहे, इफ जर LMVTचा क्वेश्चन तुम्हाला व्हेरीफाय करायला आला तर तो मे बी 3 मार्काला येतो. आणि इफ जर तो प्रूफ करायला आला तर काय त्याचे 4 मार्क असतात. सो LMVT करून जावा. मोर चान्सेस आहेत की LMVTवरती क्वेश्चन येईल. CMVTवरती पण येऊ शकतो, बट दोन्ही पण करून जावा. एवढं काही नाही त्याच्यामध्ये, इझी आहे. IMP क्वेश्चन्स वगैरे दिलेले आहेत. हँड रिटन नोट्स आहेत कॉलेजचे, तुम्ही वापरू शकता. तुम्हाला पाहिजे असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये, तिथून घ्या तुम्ही. असेच बाकीच्या पण युनिट्सच्या आहेत आपल्याकडे. सो सेकंड युनिट मल्टिपल व्हॅरिएबल कॅल्क्युलस. जसं फर्स्ट युनिटमध्ये डिफरन्सिएशन, इंटिग्रेशन होतं, सेम तसंच हे मल्टिपल व्हॅरिएबल आहे. याच्यामध्ये आपल्याला बघायचं ते डायरेक्टली डिफरन्शिएट आपण तिकडे करायचं, इकडे पार्शियली डिफरन्सिएशन आहे. बस आता आपल्याला पार्शियली डिफरन्सिएशनचे काही रूल्स आहेत, आपल्याला ते रूल्स याच्यामधून शिकायचे. फर्स्टली तर तुम्ही फर्स्ट ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह काय असतं, सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह काय असतं, हे सगळं बघा. इथे एकदम व्यवस्थित, एकदम नीट दिलेलं आहे. थर्ड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह काय आहे, रूल्स ऑफ पार्शियल ॲडिशन, रूल्स असतात ते सबस्ट्रॅक्शन, ॲडिशन, प्रोडक्टसाठी आणि क्वेश्चनसाठी आहेत. वेगवेगळे फॉर्म्युलेज आहेत, ते तुम्ही पहिल्यांदा बघा. इफ जर तुम्ही हे एकदम क्लिअरली केलं तर तुमच्यासाठी स्कोर करणं इझी आहे. म्हणजे बेसिक तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही करू शकता मॅथ्समध्ये चांगला स्कोर. सो हा झाला सेकंड युनिट. सेकंड युनिट ॲज कम्पेअर टू बाकीच्या युनिट जरा वेगळा आहे. त्याच्यामध्ये पार्शियल डेरिव्हेटिव्ह, ते डॅबा वगैरे त्याचं काहीतरी आहे सीन. सो तुम्ही फर्स्ट करा. फर्स्ट एकदम स्कोरिंगसाठी इझी सब्जेक्ट आहे. सेकंड युनिट पण ठीकच आहे तुम्ही केला तर. इफ जर तुम्हाला आउट ऑफ स्कोर करायचं तर तुम्हाला नक्की हा करावाच लागणार. कंपोजिट फंक्शनवरती नक्की म्हणजे नक्की क्वेश्चन असतोच. सो तुम्ही याच्यासाठी पण प्रिपेअर करा. हा काहीतरी पेजेस 51 पेजेसची ही पूर्ण PDF आहे सेकंड युनिटची. इट्स ऑल क्लास नोट्स. सो तुम्ही याच्यामधून पूर्ण करा असं काही नाही, तुम्ही बघा थोडं. इलर्स थेरमवरती क्वेश्चन असतो, म्हणजे असतोच. कंपोजिट फंक्शन, इलर्स थेरम. तुम्ही एक काम करा, तुम्ही पॅटर्न बघा तुमचा कसा आहे. आतापर्यंत पॅटर्न तर डिक्लेअर झाला असेल ना तुमचा. सो तुम्ही पॅटर्न बघा आणि त्यानंतर तुम्ही नोट्स वगैरे ह्या बघा, बाकीचे क्वेश्चन्स बघा, काही तुम्हाला मटेरियल वगैरे भेटते. त्या युनिट ॲप्लिकेशन ऑफ पार्शियल डेरिव्हेटिव्ह. सो याच्यामध्ये काही जॅकोबियन्स आहे. जॅकोबियनचे रूल्स, त्याचे प्रॉपर्टीज वगैरे फर्स्टली ते एकदम क्लिअरली लर्न करा. तसंच ट्रान्सपोज काय असतो, सेम इन्व्हर्स वगैरे, ते त्याचे रूल्स काय आहेत ते एकदम परफेक्टली बघा. ह्या नोट्स आहे, ह्या नोट्समध्ये एकदम परफेक्टली दिलेलं आहे. तुम्ही पूर्ण बघा ह्या नोट्स आणि मग देन तुम्ही एक कन्क्लुजन काढू शकता की ह्या नोट्समधून तुमचं होत आहे का नाही. इफ जर होत असेल तर तुम्ही करू शकता, नाहीतर मग तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही दुसऱ्या पण सोर्सेसकडे जाऊ शकता. इफ जर तुम्हाला काय पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा. तर याच्यामध्ये मॅक्झिमम मिनिममचे क्वेश्चन येतात, म्हणजे येतातच. असे काय असे म्हणजे क्वेश्चन्स आहेत त्याच्यावरती विचारलंच जातं आणि काय वरती नाही विचारलं जातं सर. सो आता हा तुमचा फोर्थ युनिटमध्ये काय आहे तर लिनियर अल्जेब्रा, रँक ऑफ मॅट्रिक्स अँड सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन. सो आता याच्यामध्ये मोस्टली लाईक मॅट्रिक्स सारखंच आहे. रॉ मॅट्रिक्स काय असतं, फर्स्टली तुम्हाला मॅट्रिक्सचे जे बेसिक्स असतात ते क्लिअर करावे लागतील. बेसिक फर्स्टली लिहिलेलं आहे. तुम्ही जर ह्या नोट्समधून केलं तर याच्यामध्ये सगळं बेसिक वगैरे लिहिलेलं आहे. मी माझ्या टायमिंगला सुद्धा इथूनच केलं होतं. सो आय स्कोर्ड
68 आउट ऑफ 70. सो यू कॅन. टाईप ऑफ मॅट्रिक्स, त्याच्यामध्ये रो मॅट्रिक्स, कॉलम मॅट्रिक्स इट्सेट्रा, ट्रान्सपोज, सिमेट्रिक मॅट्रिक काय असतो, डायगोनल मॅट्रिक काय असतो, स्केलर, आयडेंटिटी, अपर ट्रायंगुलर, लोअर ट्रायंगुलर, डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स, मायनर ऑफ मॅट्रिक्स, कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स, ॲडिशंट ऑफ ए, इन्व्हर्स ऑफ ए, हा सगळ्या बेसिक गोष्टी पहिल्यांदा दिलेल्या आहेत. त्यानंतर मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स, ॲडिशन ऑफ मॅट्रिक्स, मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स, ह्याच गोष्टी सगळ्या दिलेल्या आहेत. तुम्ही पहिल्यांदा त्याचे बेसिक एकदम क्लिअर करून घ्या. ह्या ज्या गोष्टी आहेत एकदम बेसिक गोष्टी आहेत, ह्या तुम्ही पहिल्यांदा क्लिअर करा. ह्या सगळ्या क्लिअर झाल्या ना, त्यानंतर तुम्ही स्कोर करू शकताय. तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला पण शेअर करा आपल्या लेक्चर्सबद्दल. याच्यामध्ये फक्त काही आपण प्रोव्हाइड करतो मटेरियल, जी काही मुलांना लागते फर्स्ट इयरच्या. तुम्ही पहिल्यांदाच मॅथमॅटिक्स करताय, सो तुम्ही ह्या नोट्स वापरल्या तर तुमच्यासाठी इझी जाऊ शकता. आम्ही वापरल्यात, आम्हाला माहिती आहे. सो तर हा होता. सो आपला जो 5th युनिट आहे आयगन व्हॅल्यू, आयगन वेक्टर, डायगोनलायझेशनवरती. सो तो युनिट बाकीच्या युनिटपेक्षा वेगळा आहे. ॲज कम्पेअर टू ऑल युनिट्स तो इझी पण आहे. सो तुम्हाला स्कोरिंग करायचं असेल तर फर्स्ट युनिट, 4th युनिट आणि 5th युनिट तुम्ही नक्कीच केला पाहिजे. हा युनिट बिलकुल स्किप नका करू, तुम्ही नक्की हा युनिट करून जावा. इट विल बी व्हेरी इझी टू स्कोर इन दिस युनिट. सो तुम्ही नक्की हा युनिट करा. आयगन व्हॅल्यू, आयगन वेक्टरमध्ये डायगोनलायझेशन वगैरे ते आहेत, ते डायगोनलायझेशन नक्की विचारलं जातं. सो तुम्ही ते करा, व्यवस्थित करा. तर तुम्ही आता आपल्याकडे टाईम नाही आहे, पेपर आपला 23ला आहे, जो की पोस्टपोन झाला. आपल्यासाठी खूप खूप चांगली गोष्ट आहे. सो आता तुम्ही एक काम करा, जावा आणि जे आहेत ना त्या एकदम व्यवस्थित सगळं प्रिपेअर करा. तुमच्याकडून होऊ शकतं. मॅथ्समध्ये चांगला स्कोर होऊ शकते. मला तर असं वाटतं की सगळ्यांनी एकदम चांगला स्कोर करायला पाहिजे. मॅथ्स काय असा अवघड काहीच नाही आहे मॅथ्समध्ये. करा तुम्ही, होईल. आणि जर तुम्हाला दुसरं काही पाहिजे असेल तर नक्की कळवा, आपण ट्राय करू.